15 दिवस जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती। आज संध्याकाळी 10 वाजता जाहीर प्रचार थांबणार आहे। आपण पिंपळवंडीच्या त्या गावामध्ये आहोत। पिंपळवंडी आळे गटामध्ये शिवसेनेकडनं मंगेश काकडे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं विजय कुराडे आहेत आणि भारतीय जनता पक्षाकडनं बंटी कोकणे आहेत। आज या ठिकाणी पिंपळवंडीचा बाजार आहे। त्याला आपण ओझरचा गणेश भाऊचा लाडका माणूस। बरं, मला असं वाटतं की जिथं भाऊ जाईल तिथं 100% यश आहे। अच्छा, धन्यवाद। आपण जरा पिंपळवंडी गावामध्ये कोणाची हवा, मंगेशांना, विजय कुराडे की बंटी कोकणे? भाऊ कुठलं गाव? भटकळवाडी। कोणाची हवा? मंगेशांना। मंगेशांना। का बरं मंगेशांनाच? गावचं आहे म्हणून। अच्छा, गावचं आहे म्हणून हरकत नाही। ताई कुठलं गाव? अच्छा, कानूर पठार बाळाचे। ताई तुम्ही कुठले? पिंपळवंडीची। कोणाची हवा? विजय कुराडे, बंटी कोकणे की मंगेश काकडे? मंगेशांना। मंगेशांना। गावचा उमेदवार असल्यामुळं गावाला पाठिंबा देणं साहजिक आहे। ताई कुठलं गाव? गाव कुठलं? अरे ताई बोलत नाही। ताई तुम्ही कुठले? कोणाची हवा? विजय कुराडे, बंटी कोकणे की मंगेश काकडे? काय नक्की नाही? नक्की नाही म्हणतात, बघूया। शेवटी हे आता आपल्यासोबत एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, तर आपण त्यांना गाठूया। भाऊ काय पिंपळवंडीत कोणाची हवा? पिंपळवंडी शरददादा सोनवणेंची हवा आहे। जेडपीला कोणाची हवा? जेडपीला शरददादा सोनवणेंच्या उमेदवाराची हवा आहे। तर शरददादांनी निष्ठावंत व अन्याय केला अशा प्रकारची तुमची तक्रार होती। उमेदवारी मिळाली नाही, ऐनवेळी बाहेरचा उमेदवार आयात केला। वाणी साहेब, मेन म्हणजे आम्ही शरददादांवर प्रेम करणारे माणसं आहोत। शरददादांना मंत्रिपद भेटणं हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे। या बाकीच्या गोष्टी राजकारणात होत असतात। आता मंगेश अण्णा काकडे यांना उमेदवारी दिल्यामुळं निष्ठावंतांनी बंडखोरी केली, मळगंगा मातेची शपथ घेतली का आम्ही उभे राहणार आणि निवडून येणार। काय घडलं? माघार घेतली। सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा शरददादांना फोन आला आणि एकनाथ शिंदे साहेबांचा मान राखत शरददादांच्याही शब्दांचा मान ठेवणं आम्हाला क्रमप्राप्त होतं। त्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला दादांच्या प्रेमाखातर माघार घ्यावी लागली। मळगंगा मातेच्या शपथेचं काय? मळगंगा मातेची शपथ ती आम्ही सोडवली गावकीच्या पातळीवर। काय अडचण आले? काय हां काय अडचण आले? काय नवस केला? नाही, आता ते आमचं ग्रामदैवत आहे। ते आमच्या ग्रामदैवताची शपथ आम्ही आमच्या गावकीच्या पातळीवर सोडवली। त्यात कोणतीही अडचण आम्हाला आली नाही। आपण पाहतोय मंगेश अण्णा यांना पिंपळवंडी गावच्या मतदारांचा कल पाहायला मिळतोय। मंगेश काकडे यांचं काम देखील चांगलं राहिलेलं आहे। मागच्या वेळेला अवघे ते एका मताने पराभूत झाले। ताई कुठलं गाव? हो, कुठलं गाव? पिंपळवंडीच। कोणाची आवाज झेडपीला? धनुष्यबाण। विजय धनुष्यबाण। मंगेश अण्णा, बंटी कोकणे नाही, विजय कुराडे नाही। मी धनुष्यबाणच आहे। अच्छा, धनुष्यबाण। हरकत नाही। मंगेश अण्णा यांचं काम चांगलं राहिलेलंच आहे। शेवटी वास्तव नाकारून चालणार नाही। गाव कुठलं गाव? साववाडी। कोणाची हवा तिकडे? सगळ्यांचीच आहे। विजय कोण होईल? विजय आता थोडंसं सांगू शकत नाही आता। तिथे माऊली खंडागळे यांची पत्नी आहे, पांडुरंग पवार यांची सुनबाई आहे, दुसरे पांडुरंग काळेंची सुनबाई आहे। आमच्याच घरातले काय होईल मग? थोडंसं जरा हेच आहे, पण जास्त कल्पनाताईंना जास्त आहे। कल्पना काळे। हरकत नाही। बोरी गटामध्ये कल्पनाताईंची हवा आहे असं म्हणतायत। आपण जरा या ताईंशी बोलूया। ताई कुठलं गाव? झेडपीला कोणाची हवा? नाही सांगता यायचं। सांगता नाही यायचं। आपण इतर मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। पिंपळवंडी हे गाव असल्यामुळं गावचे मतदार मंगेश अण्णा काकडे यांचं नाव घेतात। आपण जरा या ताईंशी बोलूया। ताई कुठलं गाव? झेडपीला कोणाला निवडून द्यायचं? नक्की ठरलं नाही का अजून? ताई कुठलं गाव? कोणाला निवडून द्यायचं? झेडपीला मंगेश काकडे, नंतर विजय कुराडे का बंटी कोकणे? पण आम्ही बाहेर गावचे। अच्छा, बाहेर गावचे आहे। तर आपण ताईंशी बोलूया। मावशी कुठलं गाव? पिंपळवंडी। आता झेडपीला कोणाला निवडून द्यायचं?
आता कोणाला वेळेला तिथे गेल्यावर मंगेश अण्णा, विजय कुराडे, बंटी कोकणे. बर अहो तिथे गेल्यावर समजेल ना. अच्छा, तिथं गेल्यावर समजेल. बघा बोलत नाहीत मावशी, कन्फ्यूजमध्ये आहे. तर आपण इतर महिलांशी बोलूया. मावशी कुठलं गाव? पिंपळवंडी. आता कोणाला निवडून द्यायचं झेडपीला? आता काय सांगू येणार? अच्छा, काय सांगू कोण येणार आहे? बघा ते बोलताना दचकत बोलतात. दादा कुठलं गाव? गाव कुठलं? माझं युपी यूपी. क्या लेने को आहे इथं? बाजार करायला. अच्छा, बाजार करायला आला. बघा हे महाराष्ट्रामध्ये आले, बाजार करायला आले. त्यांना विचारून उपयोग नाही. मावशी कुठलं गाव? इथलंच पिंपळवंडी. झेडपीला कोणाला निवडून द्यायचं? मंगेश अण्णा काकडे. मंगेश अण्णा काकडे. मंगेश अण्णा काकडेंची चलती आहे. भाऊ कुठलं गाव? पिंपळवंडी. कोणाला निवडून द्यायचं? मंगेश मंगेश अण्णा. निष्ठावंतांना नाही का? नाही पहिल्यापासून आमच्या भावंडांच्या वर ना. अशा भावना मंगेश अण्णावर आहे. मंगेश अण्णा तुमच्या नावाचा बोलबाला आहे. लोकांनी कितीही विरोध केला तरी मंगेश अण्णा एक ब्रँड माणूस आहे. हे वास्तव आहे आणि वास्तव नाकारून चालणार नाही. ताई कुठलं गाव? पिंपळवंडी. झेडपीला कोणाला निवडून द्यायचं? सांगता येत नाही. सांगता येत नाही. बघा ताई कुठलं गाव? पिंपळवंडी. झेडपीत कोणाला निवडून द्यायचं? जिल्हा परिषद कोणाला निवडून द्यायचं? देऊ आता आमच्या मनातील उमेदवार. अच्छा, मनातील उमेदवार. दादा कुठलं गाव? गावाचं नाही काय. गावाचं नाही काही. दादा ओके मध्ये आहेत. मावशी कुठलं गाव? गाव कुठलं? गाव पिंपळवंडी. झेडपीला कोणाला निवडून द्यायचं? मंगेश काकडे, विजय कुराडे, बंटी कोकणे. मंगेश काकडे. मंगेश काकडे. बहुतांशी लोक मंगेश काकडेचं नाव घेतात. ताई आता झेडपीला कोणाला निवडून द्यायचं? जिल्हा परिषद. आता सांग लगेच नाही सांगणार. ते सांगता येणार नाही. बघा मतदार काही हुशार आहे, चाणाक्षपणे बोलतात. ताई कुठलं गाव? ताई गाव कुठलं? गाव कुठलं? पिंपळवंडीची. आता झेडपीला कोणाला निवडून द्यायचं? धनुष्यबाण, घड्याळ की कमळ? कमळ, धनुष्यबाण की घड्याळ? अच्छा, ताई बोलत नाही. आता तुम्ही कुठले? हे पावतीवाले मी. अच्छा, पावतीवाले. तुम्हाला बोलायला परवानगी नाही? नाही बरोबर आहे, हरकत नाही. मतदार राजा पंचायत. कोणाला निवडून द्यायचं तुमचा अधिकार आहे. बरोबर. अला निवडून द्यायचं का बला द्यायचं असं आपण म्हणणार नाही. परंतु जरा मतदारांचं काय कल आहे जाणून घेऊया. दादा नमस्कार. तुमचं काय नाव? बरं, नाव काय? नाव कुठलं गाव? पिंपळवंडी. किती वर्ष इथं राहता? ते जलमल्यापासून. आता कमळ, धनुष्यबाण काय? धनुष्यबाण. धनुष्यबाण म्हणजे मंगेश अण्णांना पसंती आहे. धनुष्यबाण, खिचकेतान असं लोक म्हणतात. ताई कुठलं गाव? पिंपळवंडी. आता झेडपीला धनुष्यबाण, घड्याळ की कमळ? बघू आता. अच्छा, बघू आता. भाऊ कुठलं गाव? सर अच्छा, तुम इधर के रहने वाले नाही आहे. चला आपण जरा बाकीच्यांशी बोलूया. शेवटी चर्चा तर होणारच. आपण जरा पिंपळवंडीच्या काही स्थानिक मतदारांशी बोलण्याचा प्रयत्न करूया आणि मग ते मतदार काय म्हणतात, हवा कोणाची, पिंपळवंडी गावातील मतदारांचा कल कोणाच्या बाजूने, जरा चर्चा तर होणारच. पिंपळवंडी गावामध्ये मतदारांचा कल कोणाच्या बाजूने आहे हे आज सांगता येत जरी नसलं तरी मंगेश काकडे यांच्याशी लोकांचा कल जास्त आहे. दादा नमस्कार. आता झेडपीला काय? घड्याळ, धनुष्यबाण, कमळ? धनुष्यबाण, कमळ का घड्याळ? सगळंच. बघा मतदार बोलताना काही लोक खुल्ला बोलतात पण काही लोक मात्र स्पष्टपणे बोलत नाही. या गावामध्ये पिंपळवंडीचे आमदार शरद सोनवणे असल्यामुळे पिंपळवंडीचा कल साहजिक असण्याचा धनुष्यबाण, घड्याळ, कमळ. धनुष्यबाण, मंगेश काकडे. जर आपण हॉटेलमध्ये जाऊया, हॉटेलमध्ये मतदारांचा कल कोणाच्या बाजूनी आहे, इथं माणसं कमी येत आहे, कोणाला निवडून द्यायचं? पण घड्याळ, धनुष्यबाण, कमळ. गावचे उमेदवार. अच्छा, मग दादा काय म्हणतात बघूया. दादा काय म्हणाले? गावचे उमेदवार. तुम्ही? गावचे उमेदवार. ते म्हणले म्हणून नाही तरी पण अण्णांनाच. अच्छा, मंगेश अण्णा गावचे उमेदवार असल्यामुळे मंगेश काकड्यांच्या बाजूनी कल आहे. भाऊ काय कोणाची हवा? धनुष्यबाण. दादा कोणाची हवा? काय सांगता येत नाही. सांगता येत नाही. जरा मागे कुणी आहे का बघू. मागे दोघे तिघे बसलेले, जर त्यांच्याशी बोलूया.
तर दादांचं गाव कुठलं आहे विचारूया. बाबा नमस्कार, कुठलं गाव? इथलं तुम्ही आता जिल्हा परिषद निवडणूक आहे, कमळ, घड्याळ की धनुष्यबाण? हां आता काय येणार, आता कसं सांगता येईल, लगेच लगेच काय सांगता येत एक अंदाज कोण आलं पाहिजे? नाही तसं नाही. विजय कुऱ्हाडे, मंगेश काकडे, बंटी कोकणे, हे बघ ज्याच्या नशिबात असेल ते येणार आहे. नशिबात असून ते. ताई तुमचं काय कल आहे? घड्याळ, धनुष्यबाण की कमळ? काही काय ना देणारच आहे. देणार शा असं मागं जावं तुम्ही. मागे काय अशा जरा मागे मंडळी असं बाबा म्हणतायत. बाबांनी आपल्याला कटवलं का खरंच मागे माणसे? जरा बघूया. शेवटी चर्चा होत राहते. पिंपळवंडी गावामध्ये मतदारांचा कल कोणाच्या बाजूने आहे आपण जाणून घेऊया. नमस्कार. अजून जायचं का आम्हाला? बरं काय झेडपीला कोणाच्या हवा? आता नाही पाणी साहेब नाही सांगू शकत काही. का बरं तुम्ही पिंपळवंडीचे आहे? अहो आम्ही आता बाहेरच फिरतच नाही वाणी साहेब, त्याच्यामुळं काय बरं मला सांगा, कमळ, घड्याळ की धनुष्यबाण? तसं म्हणलं तर मग धनुष्यबाण. धनुष्यबाण. मंगेश काकडे शेवटच्या टप्प्यामध्ये शिवसेनेमध्ये आले. निष्ठावंत तरुण नाराज झाले. झालेत ना, झालेत. नाराजीचा फायदा कोणाला होईल? नाही सांगता येत. आज आपल्यामध्ये अजित पवार नाहीत, काय भावना? नाही म्हणून ती असं होईल का श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं मतदान होईल. अच्छा, अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून घड्याळाला मतदान होण्याची शक्यता आहे असं देखील मतदार बोलत आहेत. मतदारांनो, मतदान कोणाला करायचं? नाही परत येतो. नाही 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 मी वडापाव नंतर खातो, आलो परत. मतदारांचा कल तुम्हाला भेटल्याशिवाय जाणार नाही. मतदारांचा कल कोणाच्या बाजूनी आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पिंपळवंडी गाव हे आमदार शरद सोनवणे यांचं, मंगेश काकडे यांचं हे गाव आहे आणि मंगेश काकडेंचं काम देखील चांगलं आहे. मतदारांचा कल वेगळा सांगण्याची गरज नाही, परंतु चर्चा तर होणारच. आपल्यासोबत बाबा आहेत, तर बाबांशी बोलूया. बाबा नमस्कार. नमस्कार. झेडपीला कोणाला निवडून द्यायचं? आता बाय जनतेच्या हातात आहे आपलं काय. तुमच्या एक मत महत्त्वाचं आहे. शरद लेंडे एक मताने विजय झाले, मंगेश काकडे मागच्या वेळेला एक मताने पडले. एका मताला किंमत आहे. आपण ते आता मत जाहीर करायचं नाही कोणाला. मत सांगू नका, पण घड्याळ निवडून आलं पाहिजे. धनुष्यबाण की कमळ? ते आता आज काहीच सांगता येणार. काहीच सांगू शकता. आता काय कल नाही काही नाही सांगू शकत. सांगता येणार नाही. बघा सावध बोलतोय. ताई कोणाचा कल आहे इकडे? धनुष्यबाण. तो तुमचा? धनुष्यबाण. धनुष्यबाण. ताई काय इकडे झेडपीला कोणाची हवा? धनुष्यबाण. धनुष्यबाण. बघा पिंपळवंडी गावामध्ये मंगेश काकडे यांच्या बाजूने मतदारांचा कल आहे. मतदारांनो, अला निवडून द्यायचं का बल निवडून द्यायचं हे आम्ही सांगणार नाही. जो तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल, तुमचे प्रश्न सोडवेल, त्यालाच विजयी करा. कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका. दादागिरीला, दहशतीला न डगमगता लोकशाहीच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हा आणि अधिकाधिक मतदारांनी बाहेर पडून मतदान करा, असंच विघ्नर टाईम्सचं आव्हान आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाईम्स, पिंपळवंडी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.